भारताचा अर्थसंकल्प सादर झाला आणि दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बातचीत झाली आणि भारतीय आयातीवरचे टेरिफ हे 18% आणले गेले. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांना जे अपेक्षित होतं त्याची तरतूद ही अर्थसंकल्पात केली गेली आणि त्यासोबतच भारताने युरोपियन युनियनसह आतापर्यंत ज्या देशांना कधीही महत्त्व दिलं नव्हतं त्या देशांच्या बाजारपेठांमध्ये एंट्री केली आणि ट्रम्प यांना याची जाणीव झाली की हे टेरिफ आपल्याला जास्त दिवस ठेवता येणार नाही. पण हे टेरिफ कमी करण्याच्या बदल्यात आपण अमेरिकेकडून 500 बिलियन डॉलर्सची खरेदी करणार आहोत. पण ही खरेदी भविष्यातली तरतूद आहे आणि मोदींनी आता या क्षणाला नेमकं काय मिळवलंय, अर्थसंकल्पातल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर डोनाल्ड ट्रम्प खुश आहेत, तेच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. जो लिहिलाय रविकुमार सुभाष राव यांनी. ट्रम्प प्रशासन भारतीय पंतप्रधानांनी कॉल करावा यासाठी आग्रही होतं. दोघांमधील चर्चेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने भारतीय पंतप्रधानांच्या विनंतीवरून आपण लगेच भारतीय आयातीवरील 50% टॅरिफ कमी करून 18% आणत आहोत असं घोषित केलं. शेजारील बांगलादेशवर 20%, पाकिस्तान 19% आणि व्हिएतनामवर 20% टॅरिफ असल्याने तुलनेने भारतावरील टॅरिफ कमी ठेवण्यात आलाय. या बदल्यात भारत अमेरिकेकडून 500 बिलियन डॉलर्सची आयात करणार आहे, ज्यात कृषी, सोलर एनर्जी, कोळसा आणि इंधन तेल यांचा समावेश असणार आहे. शिवाय रशियन तेल आयात शून्यावर आणली जाणार आहे. भारतातून अमेरिकेला सर्वाधिक निर्यात व्हायची, पण ट्रम्प आल्यानंतर भारताला जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO मधून मिळणारे GSP फायदे, ज्यात शून्य टॅरिफवर अनेक गोष्टी निर्यात व्हायच्या, त्या सवलती पहिल्या टर्म मध्ये बंद करण्यात आल्या आणि दुसऱ्या टर्म मध्ये मात्र ट्रम्प यांनी 50% टेरिफ लावल्याने अमेरिकन निर्यातीवर आधारित उद्योग अडचणीत आलेत. यात टेक्सटाईल, नीटवेअर, श्रिम्प मासे आणि कृषीवर आधारित उद्योगांचा समावेश होता. पण ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा एक फायदा असा झाला की भारताने नवनवीन देशातील मार्केटकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. जे मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA भारत दुर्लक्षित करत होता ते पूर्णत्वास आले. FTA म्हणजेच 2 किंवा अधिक देश मिळून आपापसातील व्यापारावरील बंधने कमी करून एकमेकांना आयात निर्यातीसाठी प्रोत्साहन देत असतात. यात आयात कर कमी करणं, शून्य करणं, तसंच क्वालिटी कंट्रोल ऑर्डर, सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी उपायांच्या नावाखाली व्यापारावर घालण्यात येणारे प्रतिबंध रद्द करण्यात येतात. काही बाबतीत भारताने आपला हट्ट सोडून अनेक क्लिष्ट गोष्टींवर सौम्य भूमिका घेतली. ब्रिटन, न्यूझीलंड आणि ओमान सोबतचे करार पूर्ण झाले. युरोपियन युनियन सोबत गेले एक दशक फक्त चर्चेतच असलेला करार पूर्णत्वास आला. भारताने आणि युरोपियन युनियनने सही केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापारी करार आहे. भारताने अमेरिकेसोबत जुळवून घेण्यासाठी स्मॉल न्यूक्लिअर पॉवर प्लांटला मोकळी वाट करून त्यातील थर्ड पार्टी जबाबदारीचीही तत्वे वगळून टाकली. त्यामुळे भारतात स्वच्छ ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. भारत अजूनही जवळपास 15 ते 16 देश आणि गट यांच्यासोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी चर्चा करत आहे. त्यात प्रामुख्याने GCC, बिमस्टेक आणि दक्षिण आफ्रिकन देशांचा समावेश आहे. बऱ्याच देशांशी आधीच FTA करार असूनही भारत त्यांच्याशी करत असलेल्या व्यापारात भारताचा तोटा होत असे. पण भारत हा तोटा USA, EU आणि UAE यांसारख्या देशांशी व्यापार करून ही तूट भरून काढत असे. आता अमेरिकेसोबतही व्यापारी करार पूर्णत्वास आल्याने भारतीय व्यापारात स्थिरता येऊ शकेल. त्याचबरोबर फक्त अमेरिकेवर अवलंबून राहून उपयोग नाही, हा धडा मिळालेला भारत आपल्या व्यापारात विविधता आणून नवनवीन बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर चीन सोबत असलेली व्यापारी तूट भरून काढण्यासाठी योग्य पावले उचलण्यास आता पुन्हा बळ मिळणार आहे. मोठ्या माणसाचा अहंकार मोठा असतो या तत्वावर चालणाऱ्या ट्रम्पला भारताचे आर्थिक आणि सामरिक महत्व लक्षात आणून देणं गरजेचं होतं. त्यात भारत आता यशस्वी झालाय. ट्रम्पनेही 18% टॅरिफ कायम ठेवत अमेरिकेसाठी पैसे कमावण्याची संधी सोडलेली नाही. पण इतर सर्वच देशांवर टॅरिफ लावलेले असल्याने त्याचा परिणाम भारतावर नगण्य होईल आणि अमेरिकन नागरिकांच्या खिशावर याचा भार पडेल. यात रशियाकडून घेण्यात येणारे तेल आपण आधीच कमी केल्याने आणि 500 बिलियन डॉलर्सची खरेदी या गोष्टीला कसलीही टाइमलाईन किंवा करारातील बंधनकारक गोष्ट नसल्याने
तो फक्त एक मोठा आकडा आहे जो ट्रम्पने फेकला आहे असे ग्राह्य धरत भारत आपले हित जपण्यात यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. या पलीकडे जाऊन भारताने आपल्या अर्थसंकल्पातही काही तरतुदी केल्यात ज्याने डोनाल्ड ट्रम्प यांचं काही प्रमाणात समाधान झालंय. भारताने 2047 पर्यंत टॅक्स हॉलिडे जाहीर केलाय, ज्यात परदेशी कंपन्यांचा डेटा सेंटर्स उभारण्यासाठी भारतात निमंत्रित केलं जातंय. भारत हा येत्या काळात जगातला सर्वात मोठा डेटा हब होणं अपेक्षित आहे आणि यात गुंतवणूक करणाऱ्या बहुतांश कंपन्या या अमेरिकन आहेत. एआयच्या जमान्यात या डेटा सेंटर्सचं महत्व प्रचंड मोठं आहे आणि क्लिष्ट अटी काढून टाकत कर सवलतीसह या कंपन्यांना निमंत्रित केलं जाणार आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.